नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। विजय दिवस 26वा साजरा करण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे। सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गुंडा साहेब आणि त्यांची सर्व टीम, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वीर माता पिता, वीर पत्नी, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझे बंधू आणि भगिनी। आताच रुक्मिणी खेळकर खूप चांगल्या जोश मध्ये एक उत्साही त्याच्यामध्ये बोलत होती, पण टाइम कमी असल्यामुळे तिला थांबवण्यात आलं। मला किती टाइम भेटेल सर? मी जरी डॉक्टर असले तरी मी एक अधिकाऱ्याची पत्नी आहे। तर एक मला आतापर्यंत या सरांनी खूप सुंदर असा शौर्य गाथा की 26 जुलै कारगिल विजय दिवस आपण का साजरा करतो याच्याबद्दल आपल्या देशामधील जे 527 जवानांनी बलिदान दिलं, त्याग केला, त्यांची शौर्यगाथा खूप सुंदर अशी केली। मला अभिमान वाटत होता, गर्व वाटत होता। मी जर एका डॉक्टराची लग्न केलं असतं तर फक्त प्रॅक्टिस करून पैसेच कमवले असते, पण आज एका सैनिक अधिकाऱ्याची पत्नी म्हणून एक सैनिकांच्या परिवारासोबत मला काम करायला भेटतं। खरोखरच हे अभिमानाची गोष्ट आहे। सर, बोलण्यासारखं खूप आहे, तुम्ही खूप कव्हर केलेलं आहे, बऱ्याच वक्त्यांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे। भारतामध्ये 527 सैन्य अधिकारी असतील, जेसीओ असतील आणि आपले जवान असतील, हे शहीद झाले। पण अभिमानाची गोष्ट 527 पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यामध्ये 25 शहीद झालेले आहेत। आणि त्यापेक्षाही आणखी अभिमानाची गोष्ट म्हणजे देशाची असते ती अभिमानाचीच असते, पण त्यातली त्यात आपण जवळ यायचा प्रयत्न करतो। तर महाराष्ट्रामध्ये आपल्या अहिल्यानगर, त्यावेळेस अहमदनगर होतं, अहिल्यानगरचे 2 शहीद झालेले आहेत आणि ते सुपा गावचे आहेत। त्यामध्ये शहीद जवळ आणि शहीद गायकवाड हे 2 आहेत ज्यांनी कारगिल युद्धामध्ये मोलाचा वाटा उचलला होता, वाघाचा वाटा त्यांचा होता। आणि एक आपल्या कार्यक्रमामध्ये येतात की नाही माहित नाही, पण MIDC मध्ये बॅटल कॅज्युअलिटी जी असते, आता बॅटल कॅज्युअलिटी आणि फिजिकल कॅज्युअलिटी हे आपल्या कुठल्याही युद्धामध्ये या 2 गोष्टी बोलल्या जातात। वीर पत्नी असतील तर बॅटल कॅज्युअलिटी मध्ये जे हानी आणि नुकसान या 2 गोष्टींमध्ये परत आणखी डिवाइड केलं जातं। तर जे शहीद होतात हे हानी असते आणि ज्यांचं नुकसान होतं म्हणजे एखाद्याला गोळी लागलेली असते, अपंगत्व आलेलं असतं, कुठल्या शरीराचा पार्ट काढून टाकलेला असतो, तर असे हे वीर आपल्या MIDC मध्ये आहेत, पवार साहेब म्हणून। मला दुर्भाग्याची गोष्ट वाटते की मी 2019 पासून सैनिकाच्या पत्नींसाठी, सैनिकांसाठी काम करते, कार्यक्रम घेते, वेगवेगळ्या ठिकाणी जाते, पण त्या साहेबांशी आणखी माझी भेट झालेली नाही। नक्कीच दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना बोलवू, त्यांचा सन्मान करू। आज सर्वांनी कारगिल युद्ध का झालं हे सांगितलं, कसं झालं हे सांगितलं, त्याची शौर्यगाथा आपण ऐकलीये, पण प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो। हे असं होतं, समोर उभा करतात आणि चिमटे घेतात। पण साहेब, आज तुम्ही हे आपले सैनिक जे आहेत यांना तर माहिती आहे रणभूमीवर तुम्ही कसं लढता, युद्धामध्ये कसं लढता, पण आज तुम्ही भारताचं भविष्य आमच्या समोर ठेवता, पाठीमागून म्हणता बोलू नका। हे अकॅडमी मध्ये एवढ्या रणरागिणीसारखी मुलगी जी आहे, अशा मुली अनेक किती बसलेल्या आहेत, मुलं आहेत, याच्यातून आपण देशासाठी त्यांना पुढे पाठवणार आहेत लढायला। आणि मग एवढं बोलून त्यामध्ये मॅडम आल्या गेल्या फोटो काढून। सॉरी, मी तुमचा थोडासा टाइम घेतेय, पण खरोखरच आपल्याला इतिहास माहिती असला पाहिजे। आपला भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा त्यात खूप चांगला इतिहास आहे। ब्रिटिश इंडिया आणि इंडिया म्हणजे आपण जेव्हा स्वतंत्रपूर्व भारत आणि नंतरचा भारत याच्यामध्ये आपला जे इतिहास आहे, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, त्याच्यातही आपला महाराष्ट्राचा खूप चांगला वाटा आहे। आणि त्यातली त्यात आपल्या अहिल्यानगर मध्ये व्हिक्टोरिया क्रॉस नावाचं कुणी पारितोषिक आपलं पदक जे इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्याकडून भेटलं होतं, तर ते अहिल्यानगर मधले आपले 2 वीर पुरुष होते। भारतामध्ये 9 लोकांना भेटलं होतं, त्यातले 2 आपल्या महाराष्ट्राला भेटले आणि त्यातली त्यात एक जे आहे आपल्या संगमनेर अकोला तालुक्यातले नामदेवराव जाधव यांना व्हिक्टोरिया क्रॉस भेटला होता। आणि दुसरे जे होते यशवंतराव घाडगे रायगड जिल्ह्यातील होते। हा इतिहासही तेवढाच माहित असला पाहिजे। असं नाही की आपण आता रिसेंटली गोष्टी आपल्या
जिल्ह्याचा इतिहास काय आहे. अहिल्यानगर जिल्हा हा खूप ऐतिहासिक जिल्हा आहे आणि हे असे 4-2 भाषणांनी होत नाही, कारण टाइम लिमिट असतो. प्रत्येक मुलांनी, आता कर्नल राजीवनी सांगितलं, तुम्ही स्वतः वाचत राहा, इतिहास वाचा, त्याच्यातून प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करता, कारण तुमचं ध्येय तुम्हाला माहित असलं पाहिजे, तुम्हाला काय करायचं हे माहित असलं पाहिजे आणि तुमची स्वतःची आवड जोपर्यंत होत नाही, कारण इथे जे अकॅडमीचे सर असतील ते तुम्हाला, आई वडिलांचं काम असतं तुम्हाला तिथपर्यंत नेऊन ठेवायचं, पण ते तुम्ही किती आत्मसात करायचं. एखाद्या प्राण्याला आपण म्हणतो पाण्याजवळ घेऊन जा, पाणी प्यायचं किती ते त्यांनी ठरवायचं. म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःचं टार्गेट एम तुम्ही स्वतः ठरवा आणि काहीतरी उज्ज्वल भविष्य आपल्याला करायचं आहे. कारण आता सरांनी सांगितलं, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी तर दिल मांगे मोर असं म्हटलं होतं, पण कॅप्टन मनोज पांडे यांनी जेव्हा इंटरव्ह्यूला जातो आपण SSB ला, प्रश्न विचारतात, प्रत्येकाला इथं अनुभव असेल, तुम्हाला फौज का जॉईन करायची. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असतात. ती एक व्यक्ती अशी होती, त्यांच्या डोक्यामध्ये एवढंच होतं की मला देशासाठी परमवीर चक्र आणायचं, जे की आपल्या भारताचं सर्वोच्च पदक आपण देऊन त्या सन्मान केला जातो. असेच आपले सातारा जिल्ह्यातील, ज्यांच्यावर आता पिक्चर आला होता चंदू चॅम्पियन, त्यांनी सुद्धा त्यांचे ध्येय होतं लहानपणीपासूनच, मला काहीतरी व्हायचंय, मला देशासाठी एक पदक आणायचंय, मला पद्मश्री मिळवायचंय. त्यांना त्या लहानपणी पद्मश्री हा काय अर्थ आहे, कशासाठी दिलं जातं हे पण माहित नव्हतं. पण जेव्हा तुमचं ध्येय चांगलं असेल, तुमचं टार्गेट चांगलं असेल की मला हेच करायचंय. चंदू चॅम्पियन यांनी, म्हणजे त्यांचं नाव होतं माहित असेल पाहिजे साहेब, मुरलीकांत पेटकर. तर त्यांना कुस्तीमध्ये इंटरेस्ट होता, कुस्तीमध्ये त्यांना हे आणायचं होतं, पण म्हणून त्याच्यासाठी त्यांनी, परिस्थिती गरीब असल्यामुळं त्यांनी काय केलं, आर्मी जॉईन केली. आर्मी जॉईन केल्याच्या नंतर त्यांना कळालं की आर्मीमध्ये कुस्ती नसतेच, हा खेळ आर्मी मधला नाहीये. मग त्यांनी हॉकी जॉईन केली, कारण त्यांना फक्त पद्मश्री भारताला आणून द्यायचं होतं. पण एखाद्याचं बॅड लक चाललं ना, जर आपण कितीही अभ्यास करा, किती हे करा, पण एक्झाम मध्ये गेला काहीतरी होतं, तसं त्यांचं झालं. हॉकीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही. मग त्यांनी 1971 जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये त्यांना खूप गोळ्या लागल्या, 9 गोळ्या त्यांना लागल्या, पण त्यातली एक गोळी जी आपल्या पाठीचा मणका म्हणतो, अशा ठिकाणी झाली की ते कमरेपासून पॅरालिसिस झालं त्यांना. म्हणजे ते सैन्यामध्ये फक्त हॉस्पिटलमध्येच 2 वर्ष राहिले. INHS अश्विन, जे मुंबईचं हॉस्पिटल आहे सैनिकांसाठी असते, त्या हॉस्पिटलला राहिले. परंतु त्यांच्या मनात, म्हणजे काही जर आपण ठरवलं ते होत नसेल तर तो माणूस बेचैन राहतो. मला हे करायचंय, माझे त्यांनी होत नाही, मी 2-3 याच्यातून बाजूला पडलोय. आणि त्यांनी काय केलं, मग डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला, न्यूरोसर्जनना, की तुम्हाला जर चालायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल. आणि त्याच्यासाठी व्यायाम कुठला आहे, वॉकिंग नाही, जॉगिंग नाही, पॅरालिसिस आहे. मग त्यांना स्विमिंग करण्यासाठी त्यांना व्यायाम म्हणून त्यांनी स्विमिंग शिकली आणि स्विमिंग त्यांनी त्यांची एक आवड म्हणून निर्माण केली. तिथे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांचे आई वडील आहेत. मी पाहते आई वडिलांचं स्वप्न असतं, माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर व्हावा, अधिकारी व्हावा. पण तुम्ही कधी विचार करता का आपल्या मुलाला काय आवडतं, आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशाची, तो कुठं पळण्यामध्ये आहे का, कोणाला स्पीच द्यायला आवडतं, कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं, कुठल्याही खेळामध्ये तो जाऊ शकतो. ते आई वडिलांनी मुलाची आवड पाहायला पाहिजे आणि तशाच प्रकारे त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे. इच्छा असेल तिथं मार्ग असतो, कितीही कठीण असू द्या. आपण जे हे 26 जुलै कारगिल विजय दिवस, ऑपरेशन विजय दिवस जो साजरा करतो, जसं साहेबांनी सांगितलं की त्यांनी जर ठरवलं असतं तर स्वतःचा जीव वाचून मागे आले असते. पण त्यांचं ध्येय होतं, मला देशासाठी परमवीर चक्र आणायचंय. तुमच्या अंगातलं जी कला आहे, ह्या कलेला वाव जर मिळाला तर आपण कुठेही आणि काहीही करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल, कारण त्याच्यातच लिहिलेलं आहे आय एम पॉसिबल, काहीही करू शकतो. एक छोट्याशा अकोला तालुक्यातल्या एका निमज गावच्या एका खूप दुर्गम भागातला, अकोला तालुक्यात तुम्ही जा. आता मागच्या आठवड्यात मी गेली होती एका वीरपत्नीला भेटायला. लिटरली तिथे असं येताना रडायला आलं की कसे आपले सैनिक राहतात. आता साहेब आहे तिथे, बरेच आपले पोलीस अधिकारी आहेत, नेते आहेत. त्यांना मी सांगू इच्छिते की त्या गावामध्ये जाताना रात्री 8:30 वाजता, इतका दुर्गम भाग, जायलाही रोड नाहीये. माझ्यासोबत महिला होत्या, भीतीही वाटत होतं, कारण अकोला तालुक्यामध्ये वाघांची भीती आहे. आपले एक माजी सैनिक होते आमच्या सोबत, ते अनुभव सांगतील, त्यांचीच गाडी आम्ही नेली होती.
तर अशा ठिकाणी आपण फक्त शहीद झालो तेवढ्या 10 दिवसापूर्वी जाण्यापेक्षा नंतर त्या परिवारावर काय हाल होतात हे जाऊन आपण पाहायला पाहिजे. आणि अशाच एका त्याच तालुक्यातले जे नामदेवराव जाधव आहेत यांची आवड होती पोहण्याची. त्या अकोला आणि संगमनेर तालुक्यातून जी प्रवरा नदी आहे, आपण प्रवरा संगम नाव ऐकलेलं आहे, ती नदी तिथून वाहत येत होती आणि ते दिवसभर काम करून गरीब परिस्थिती असल्यामुळे आपल्यासारखे गिझर आणि गरम आणि आई वडिलांना थाट नव्हता तेव्हा, ते त्यांच्या चुलत्याकडे राहून दिवसभर काम करून आंघोळीला त्या नदीमध्ये जात होतं. नदी म्हणजे स्विमिंग पूल सारखं शुद्ध आणि स्वच्छ पाणी आणि प्लेन नसतं, त्याच्यामध्ये मोठमोठे खडक असतात, दगड असतात. तशा याच्यामध्येही त्यांनी आपल्या स्विमिंग मध्ये पोहण्यामध्ये त्यांनी कला पारंगत केली आणि ती कला भारताचं जे दुसरं महायुद्ध झालं होतं, जर्मनी इटली आणि त्यावेळेस ते ब्रिटिश इंडिया होता आणि त्यावेळेस 5 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये ते जॉईन झाले होते ब्रिटिश इंडियामध्ये. आणि तेव्हा तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्यासोबत त्यांचे कंपनी कमांडर आणि 4 मित्र होते. म्हणजे त्यांच्या दुश्मनांनी त्यांच्यावर एवढं हे केलं होतं की 4-5 जण जखमी झाले. आणि 40 फुटाची खोल नदी, आपले अर्धे सहकारी तिकडून आले, त्यांना इकडे कसं आणायचं, जसं आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, जर त्यांनी ठरवलं असतं ते पळून आले असते. परंतु कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर तुम्हाला कठीण गोष्टीला सामोरे जावं लागतं.